अर्जुन बराच वेळ श्रेयाकडे पाहत होता, पण त्याला ते पुरेसे वाटत नव्हतं. नशिबाने परवानगी दिली असती तर तो आयुष्यभर तिच्याकडे पाहत राहिला असता. आता तिच्या नकळत तिचा चेहरा पाहायची त्याला संधी मिळाली होती, म्हणून तो त्या क्षणाचा आनंद घेत होता. त्याला माहीत होतं की ती एकदा उठली की सगळं पुन्हा आधीसारखं होणार. संपूर्ण ध्येय एकवटून तो पलंगावरून उठला. तसे करताना त्याची नजर भिंतीवरील घड्याळावर पडली आणि त्याने हळूच शिवी दिली. तो उशिरा उठला होता. साधारण 11 वाजले होते. त्याने आतापर्यंत ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्र पाहणं, स्वाक्षऱ्या करणं चालू ठेवायला हवं होतं, पण तो अजूनही श्रेयाच्या खोलीत होता. तिचं सौंदर्य देवीसारखं पसरलेलं रूप पाहत त्याचा एक भाग तिला सोडून जायला तयार नव्हता. पण अर्जुनला ठाऊक होतं, जर आता गेला नाही तर ध्येय कधीच जमणार नाही. तसेच ती उठल्यावर काल रात्री काय घडलं यावर तिची प्रतिक्रिया काय असेल याची त्याला खात्री नव्हती. त्याने ठरवलं, आता निघून जाऊन कामाला लागायचं आणि मग नंतर तिच्याशी बोलायचं. तो शेवटचा एकदा तिच्याकडे पाहिला. तिच्या अंगावर चादर व्यवस्थित घालून दिली जेणेकरून ती थंडीने जागी होणार नाही. धैर्य एकवटून त्याने पलंगावरून उठून खोलीतून कपडे जमवले, जे काल रात्री निष्काळजीपणे जमिनीवर फेकले गेले होते. सगळे कपडे घातले, फक्त शर्ट सोडून. अर्धनग्न अवस्थेत तो थंड कठीण जमिनीवरून नंगे पाय कमानीदार गॅलरी ओलांडत गेला. गॅलरीत कोणीच नव्हतं, एखादी नोकराणी सुद्धा नाही. सुरक्षितपणे आपल्या खोलीत पोहोचल्यावर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने पटकन आंघोळ केली, फक्त 2 मिनिटात. सैन्यातल्या प्रशिक्षणाने त्याला इतक्या कमी वेळात आंघोळ करायला शिकवलं होतं. सुटाचे बटन लावताना त्याला जाणवलं, पहिल्यांदाच तो ऑफिसला उशिरा जाणार होता. ऑफिसमधले लोक त्याच्या मागे कुजबुज करतील आणि त्याच्याकडे काही करण्यासारखं नसेल. त्याने केस बोटांनी ठीक केले आणि आरशात न पाहताच बाहेर पडला. तो परत श्रेयाच्या खोलीत गेला, पण पलंग रिकामा होता. निराशात दाबत त्याने बाथरूमकडे कान दिला. आवाज नव्हता. दरवाजा ठोठावला, उत्तर आलं नाही. दरवाजा उघडला. आतमध्ये कोणी नव्हतं. काल रात्री ती बाथरूम वापरली होती. याचं पाणी टबमध्ये होतं, पण सकाळी वापरल्याचा माणूस नव्हता. त्याला मान्य करावं लागलं. ती उठून थेट हवेली सोडून गेली होती. अर्जुनची नजर विस्कटलेल्या पलंगावर गेली आणि काल रात्रीचे सगळे क्षण जिवंत झाले. त्याने गिळलं. आठवणी मनात ओतप्रोत भरल्या. तो ऑफिसकडे गेला आणि टेबलवर ठेवलेली ब्रीफकेस उचलली. निघताना त्याची नजर काचेच्या टेबलावर गेली. काल उघडलेली वाईनची बाटली आणि ग्लास तसेच होते, फक्त ग्लास रिकामा होता. काल रात्री तो अर्धा भरलेला होता. त्याला शंका आली, श्रेयाने ही वाईन प्यायली का? शंका लवकरच खात्रीत बदलली, हो, तिने प्यायलीच होती. म्हणूनच काल ती इतकी बेफिकीर बेशिस्त वागत होती. जसं त्यांच्यासोबत झालं तसंच तिच्यासोबतही. त्या वाईनमध्ये प्रिया हिने मिसळलेल्या औषधाचा परिणाम. तो खोटं बोलणार नव्हता. काल काय झालं ते त्याला आठवलं होतं, पण हेही सत्य होतं की त्यांनी जास्त प्यायलं असतं तर ओव्हरडोसने ते दोघंही मृत्यूच्या दारात गेले असते. राग हळूहळू त्याच्या अंगात शिरू लागला. प्रियाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न फसला म्हणून तिने घाणेरडा डाव खेळला, वाईनमध्ये औषध मिसळून. तिला पैशाची गरज होती आणि ब्लॅकमेल हाच तिच्या डोक्यातला उपाय होता. त्याने घड्याळ पाहिलं, ब्रीफकेस उचलली आणि हवेलीबाहेर कारने निघून गेला. त्याने ठरवलं, प्रियासोबतचा करार रद्द होईल. तिला कंपनीचं नोटीस वाचल्यावर संताप येईल. आता दोघांचा हिशोब चुकते. देवाचे आभार. अर्जुन गेला, मी मनातच विचार केला आणि त्याची कार दूर निघून जाताना पाहत एक मोठा सुटकेचा श्वास टाकला. जड पडते परत जागच्या जागी ओढून लावले आणि मऊ गालिच्यावरून चालत मी सोफ्यावर कोसळले, कारण माझे पाय कमकुवत होऊन पडण्याची वेळ आली होती. काल रात्री आपल्या जे काही घडले त्यानंतर अर्जुनचा सामना करण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. काल मी चिडखोर, बेभान आणि नशेत होते. माझा कालचा वागण्याचा विचार करताच मला एखाद्या खड्ड्यात शिरून आयुष्यभर तिथेच लपून बसवासे वाटत होते. लाजेने गाल गरम होताच मी चेहरा हातात लपवला, पण आठवणी मात्र डोक्यात सरळ चित्रपटासारख्या चालूच होत्या. मी चेहरा हातातून काढला आणि बॅगेतून माझा फोन काढला. काल रात्री मी सुषमाला कुठे गेले होते हे सांगायचे विसरले. नक्कीच ती माझी काळजी करत असेल, काहीतरी वाईट घडले असेल का म्हणून विचार करत असेल. ओठ चावत मनात अपराधीपणाने मी तिचा नंबर डायल केला. दुसऱ्याच रिंगला तिने उचलला. तू अखेर फोन केलास, बरे झाले. मी काही बोलायच्या आधीच सुषमा म्हणाली, काही वाईट घडलंय का? आई ठीक आहे ना? माझ्या तोंडून घाईघाईत शब्द बाहेर पडले. आई ठीक आहे श्रेया, सुषमा शांतपणे म्हणाली, पण काल रात्री तू घरी आली नाहीस म्हणून मी चिंतेत होते. आईने मला शोधलं का? अपराधीपणाने विचारलं आणि सुषमाने हो म्हटल्यावर अपराधीपणाची जाणीव अजूनच वाढली. काळजी करू नकोस, मी तिला सांगितलं की तू मला मेसेज करून कळवलंस की हॉटेलमध्येच थांबते आहेस. ओव्हरटाईम
तिच्या आवाजात दिलासा होता. मी सुटकेचा श्वास सोडला. आयुष्यात कधीच मी सुषमाची एवढी आभारी नव्हते. ती समोर असती तर मी तिला मिठीच मारली असती. खूप माफ कर, तुला काळजी लावली. मग कुठे होतीस? सुषमाने विचारले. माझे ओठ उघडले आणि लगेच बंद झाले. अजून काही बहाणा ठरवलेलाच नव्हता. श्रेया, ऐकते आहेस ना? घसा खाकरत शांतता तोडण्यासाठी मी काहीतरी करत असल्याचे नाटक केले. सॉरी, हातातून काहीतरी पडले होते. मी थोडा खोटेपणा करत म्हणाले. काल रात्री मी ओव्हरटाईम केलं. हा भाग मात्र खराच होता. काल गेस्ट्स खूप आले होते, त्यामुळे पायी ये जा कमी होईपर्यंत मी 1 तास थांबले. मग मी अर्जुनच्या मेन्शनला माझ्या वस्तू आणायला गेले. इतकी थकले होते की थोडा वेळ पलंगावर विसावले आणि कळलंच नाही की सकाळ झाली. बोट क्रॉस करत मी ओठ चावले. खरं सांगितलं तर सोपं पडलं असतं, पण जगात काहीही झालं तरी मी तिला सांगणार नव्हते की काल रात्री मी नशेत होते आणि अर्जुनसोबत जंगलीसारखी. फोन नाही केल्याबद्दल माफ कर. काही हरकत नाही. तू सुरक्षित आहेस तेच महत्त्वाचं, सुषमा म्हणाली. मी आता फोन ठेवते. आईसाठी जेवण बनवायचे. ठीक आहे, भेटू नंतर, मी म्हणाले आणि कॉल कट केला. जेवण? मी घड्याळाकडे पाहिले. खरंच जवळजवळ दुपार झाली होती. पोटातील कुरकुर आठवण करून देत होती की मी काल रात्रीचे जेवण तर सोडाच, नाश्ताही केलेला नव्हता. मी पटकन खोलीत गेले. पलंगाखालून सुटकेस काढली आणि ती उघडून पलंगावर ठेवली. त्वरित वॉर्डरोब उघडून कपडे गोळा करायला सुरुवात केली. रोजच्या वापरातीलच कपडे घेतले, जेणेकरून सुटकेस जड होणार नाही. नीट घडी करून ठेवले. उरलेल्या जागेत लेझरी आणि टॉयलेटरीज ठेवल्या. मग झीप लावली. डोळ्यांनी खोलीभर नजर फिरवली. काही महत्त्वाचे राहिले नाही याची खात्री केली. फक्त दागिने उरले होते. अर्जुनने वेगवेगळ्या प्रसंगी दिलेले. गेल्या 5 वर्षात त्याची संख्या बरीच वाढली होती, पण मला त्यात रस नव्हता. ते फक्त नकोशा आठवणीची खूण होती. सुटकेस ओढत मी दरवाजाकडे निघाले. मॅन्शन शांत आणि रिकामे होते. एकही नोकर दिसत नव्हता. पायऱ्या उतरताना फक्त माझ्याच पावलांचा आवाज येत होता. फोयरमध्ये पोहोचून मी त्या जागेकडे शेवटचा कटाक्ष टाकला. 5 वर्षे हे माझे आश्रयस्थान होते, पण आज या दारातून बाहेर पडल्यावर हे माझे घर राहणार नव्हते आणि कदाचित हीच शेवटची वेळ होती जेव्हा मी हे पाहत होते. जड मनाने मी मागे वळले नाही. पटकन दारातून बाहेर पडले, नाहीतर डोळ्यातून पाणी आले असते. गेटवर राकेशने माझ्यासाठी दार उघडले. नेहमीप्रमाणे त्याचा चेहरा भावनाविरहित होता. मी तुम्हाला घरी सोडतो, श्रीमती श्रेया, त्याने ऑफर दिली. मी मान हलवून नकार दिला. पटकन धन्यवाद म्हणाले आणि त्याला शेवटचे स्मित देत पुढे चालू लागले. एकदाही मागे वळून न पाहता मॅन्शन बऱ्याच अंतरावर गेले तेव्हा मी थांबले आणि रस्त्याच्या कडेला टॅक्सीची वाट पाहू लागले. तेवढ्यात एक परिचित गुलाबी शेव्हरलेट माझ्यासमोर थांबली. त्यातून प्रिया बाहेर आली. आपण बोलू शकतो का, श्रेया?